1857च्या स्वातंत्र्य समराबद्दल एक पुस्तक लिहिलं आणि ते खूप खूप सुंदर लिहिलं पुस्तक, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. ते 1857 द फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स या नावाने पहिल्यांदा इंग्लिशमध्ये लिहिलं, मग मराठीत 1857चं स्वातंत्र्य समर. आणि मग ते छापायला इंग्रजांनी बंदी आणलेली होती, त्यामुळे ते सावरकरांच्या इंडिया हाऊस या हॉस्टेलमध्ये राहणारा त्यांचा एक मित्र, तो मित्र स्वतःच्या जीवावर उदार होऊन सावरकरांनी पाठवलेली पिस्तुलं आणि या स्वातंत्र्य समराचं मॅन्युस्क्रिप्ट हस्तलिखित हे जीवावर उदार होऊन तो भारतामध्ये घेऊन आला. त्यांनी ते हस्तलिखित प्रत त्यांच्या भावाकडे दिली आणि मग ती हस्तलिखित प्रत पुस्तक स्वरूपात छापून आली. आता तो मित्र कोण हे तुम्हाला माहिती आहे का? कोणी सांगितलं का तुम्हाला? त्या मित्राचं नाव आहे सिकंदर हयात खान. आणि हा सिकंदर हयात खान नंतर पुढे पंजाबचा मुख्यमंत्री झाला, म्हणजे फाळणीच्या आधीच्या पंजाबचा तो मुख्यमंत्री होता. आणि शेवटपर्यंत तो फाळणीच्या विरोधात होता, त्याचाही खून केला गेला, कारण हा फाळणीला विरोध करतोय. पण सिकंदर हयात खानचं नाव भारतापासून लपवून ठेवलं, कारण मग त्यात जीवावरचा धोका मुसलमानांनी पत्करला. ती पिस्तुलं यांनी पाठवलेली भारतामध्ये तो एक मुस्लिम माणूस घेऊन आला, मग मुस्लिमांचा कसं काय द्वेष करायचा असा प्रश्न जनतेला पडू नये, असा प्रश्न हिंदुत्ववाद्यांना पडू नये म्हणून ते नावच लपवलं. पण इतिहास कृतज्ञ नसतो, त्यामुळे त्याचं रेकॉर्ड आहे. तर त्यांनी हे इथं आणलं. त्यानंतर त्या पाठवलेल्या ब्राउनिंग पिस्टलमधून अनंत कानेरेंनी कलेक्टर जॅक्सनचा नाशिकमध्ये खून केला. जॅक्सनचा खून झाल्यानंतर खटला चालला, ज्याच्या त्यांना लंडनहून अटक करून भारतात परत पाठवलं. बरं, भारतात ते ज्यावेळेला पाठवलं गेलं त्यावेळेला SS मॉरिया, स्टीमशिप मॉरिया, तर ते बोटीचं नाव होतं, SS मॉरिया या नावाच्या शिपमधून ते आले. आणि ती शिप मार्सेलिस बंदरावरती फ्रान्सच्या किनाऱ्यावरती मेंटेनन्ससाठी उभी राहणार आहे असं 4 दिवस आधीच तार करून तिथं कळवलं होतं. तर ती बंदरामध्ये ज्यावेळेला बोट उभी राहिली त्यावेळेला पोर्ट होल म्हणतात, बोटीच्या बाजूला स्टीम इंजिन असलेल्या बोटींच्या डेकला, साईडला, वॉलला होल्स असतात आणि त्यातून यांनी उडी मारली. उडी मारल्यानंतर यांच्या पाठोपाठ भगूरहून नेलेले 2 पोलीस कॉन्स्टेबल्स होते. त्यांना यांच्यावरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं, यांची ओळख पटवण्यासाठी तिकडे नेलं होतं. त्या दोघांनी पाण्यामध्ये उडी मारली. आणि सावरकरांनी स्वतः असं लिहिलेलं आहे की मी 7 मिनिटं समुद्रात होतो, कारण बंदरावरच बोट उभी होती. 7 मिनिट ते फक्त मोकळे होते आणि किनाऱ्यावरतीच त्यांना पकडलं गेलं. किनाऱ्यावरून त्यांना परत आणलं गेलं बोटीमध्ये. त्या 2 सैनिकांना त्याच्याबद्दल बक्षीस दिलं गेलं, 40-40 रुपये त्यावेळेला. आणि ते इनफॅक्ट ते बक्षीसपत्रसुद्धा दिल्लीच्या नॅशनल आर्काईव्हमध्ये आहे. तर ते त्यांना अशा पद्धतीने बक्षीस दिलं. पण भारतात कहाणी काय पसरवली? खवळलेल्या समुद्रामध्ये, खवळलेल्या समुद्रामध्ये मावळलेल्या माणसाने उडी मारली आणि हा 7च मिनिटं समुद्रामध्ये होता.